तब्बल 72 अधिकारी आणि आजी माजी मंत्री असलेलं नाशिकचं हनी ट्रॅप प्रकरण समोर आलं। त्याला जळगावचं कनेक्शन आणि यात एक नाव समोर आलं, ते म्हणजे प्रफुल्ल लोढा। मुलींना नोकरीचं आमिष द्यायचं, अत्याचार करायचा, अश्लील फोटो काढायचे आणि ब्लॅकमेल करायचं, असे या लोढाचे कारनामे आहेत, असा आरोप विरोधक करत आहेत। पण या लोढाची जवळीक नेमकी कुणाशी आहे? हा माणूस कुणाचा आहे ज्याचे भाजप आणि महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांसोबतचे फोटो समोर येत आहेत, हेच तुम्हाला सांगते। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। प्रफुल्ल लोढा कोण हे पाहण्याआधी आपण लोढाचे कोणाकोणाशी संबंध आहेत हे पाहूयात। सुरुवातीला संजय राऊत यांनी लोढा आणि मंत्री गिरीश महाजन यांचा एक फोटो ट्विट केला होता, ज्यात प्रफुल्ल लोढा यांना गिरीश महाजन हे पेढा भरवत आहेत। या फोटोची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी राऊतांनी केली। याच प्रफुल्ल लोढा यांचं गिरीश महाजन यांच्यासोबत सख्य आहे असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला। या प्रकरणाची SIT चौकशी करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली। मात्र त्याला उत्तर म्हणून गिरीश महाजन यांनीही माध्यमांशी बोलताना लोढा यांचे महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत असलेले फोटोंची रांगच लावली। महाजन यांनी प्रफुल्ल लोढा यांचा शरद पवार यांच्यासोबत 1 to 1 बोलतानाचा फोटो समोर आणला। एवढंच नाही तर सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अजित पवार, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत लोढाचे फोटो असल्याचं सांगितलं। त्यांनी आपल्या मोबाईलमधील ते सर्व फोटो देखील दाखवले। लोढा हा फक्त भाजप नाही तर सर्वपक्षीय कार्यकर्ता होता, असं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं।